सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड बानू ओ बानू बानू ओ बानू इथं काय करतीस हा? इथं काय करतीस इथं सांगायचं ग तुला हा? तिकडे रानात बक्कळ जागा पडली या पण तू हिथच कळलं हाक अरे बाप पर पर म्हणजे आता माझ्याची हुज्जत घालणार तू अरे नाही बा करडा हाकत हाकत गाणं गात गात कधी हाता आले कळ पण नाही तेच होत या अंगाला जाताना दिसली ना तेव्हा तुझ्या मागे आलो पिरी पिरी धावत बानू एकदा सांगतोय पुन्हा सांगायला लावू नगस या जागी करड हाकाया यायचं नाही माझी करड मेली ना तरी चालेल कळ हा कळलं बा अरे म्हणलं ना चूक झाली माझ्याकडून पुण्याला नाही होणार अशी चूक आता हसाय काय धाकरड घेतोस वैर पाड्याची पाटलीच जणू तू मग असंच माझं तोंड गप कर म्या सकाळपासून म्या आपली बापडी करडान माग वनवन फिरती कोण म्हणलं तुला रागी घरला आपला पाड बरं ना आपण बरं आणि मी अजून जिथं हाय करड हाकायला घ्या म्हणजे मिळतोय चारा करड्यासनी आता बापाचं वय काढते का तू आता जे हाय ते बोलले अग आता हातच वरडत बसणारेस का मायावर काही येणारच पाड्यावर माया संग घरला लय कामं पडली आहेत माहितीये चल पर बानू हा आमदाच्याला झालेली चूक पुण्यांदा होणार नाही म्हणजे नाही ह्या अंगाला पुण्यांदा म्या कधी बी येणार नाही म्हणजे नाही झालं का आता शरडा करडांची आण खाव चल तोंड नको चालू चल बानू हा हुर्र हुर्र निवर तुम्ही आम्हाला ज्या भक्ताविषयी सांगता आहात तिची आणि आमची भेट नक्कीच झाली नाही पण म्हणून असं नाही म्हणता येणार की आम्ही तिच्या भक्तीचा अवहेर केला ज्या अर्थी तिची महती सांगण्याकरता तुम्ही इथे जेजुरी पर्यंत आला आहात त्या अर्थी ती नक्कीच विलक्षण आहे मुनिवर तुम्ही मात्र अचानक इथे येऊन सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण केला एकाच दगडात अनेक पक्षी टिपले तुम्ही मुनिवर आमच्या राज्याभिषेकाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला
तसेच आमच्या लग्नाचा प्रस्ताव मांडून तो कसा योग्य आहे हेही पटवून दिलेत आपण. मुख्य म्हणजे लग्नाच्या प्रस्तावाबरोबरच आमच्या बानू नामक भक्ताची आठवण करून द्यायला विसरला नाहीत आपण. मुनिवर, आपल्या मनात नेमकं आहे तरी काय? नारायण नारायण. देवा, आमच्या तो मनात वेगळा काय हेतू असणार? देवाची आणि भक्ताची भेट व्हावी एवढीच काय ती आमची इच्छा. मुनिवर, तो भक्त कोण आहे, त्याची पूर्वकथा काय आहे हे जसे तुम्हाला ज्ञात आहे तसेच आम्हालाही ज्ञात आहे. जयाद्री, काय ग, अशी का बसली होतीस विचार करीत, तेही अशी एकांतात? कसलाच नाही. जयाद्री, तू माझी प्रिय सखी आहेस, त्यामुळे तुझ्या मनात कसली तरी चिंता आहे हे मी जाणते. नाही, आपणास वाटते तशी कोणतीच चिंतेची बाब माझ्या मनात नाही. पण तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार हे आश्वासन मी तुला देते, त्यामुळे तू निर्धास्त हो. जयाद्री, तुला चांगलंच माहितीये तुझं इच्छित मी अवश्य पूर्ण करेन, पण ते जर तुला असाध्य आहे असं वाटत असेल तर ते साध्य करण्यासाठी मी माझ्या हृदयनाथांना, साक्षात महादेवांनाही ते सांगेन. त्यामुळे तू निश्चिंत हो आणि सांग काय हवंय तुला. आपण जगत जननी आहात, आदिशक्ती आहात, त्यामुळे माझ्या मनातलं मागणं पूर्ण होणार याबद्दल कोणताही संदेह नाही माझ्या मनात. आपला आशीर्वाद आणि प्रेम यापासून मला कधीच वंचित नाही व्हायचं. आग्रह धरलात म्हणून आपल्या पुढे मी माझ्या मनातलं जे आहे ते सगळं मांडते. पण खरं तर माझ्याकडून आपणास कसुभरही दुःख होऊ नये हाच माझा प्रयत्न होता आणि भविष्यातही राहील. माझ्या मनातली गोष्ट आपणास सांगण्याआधी मी आपली या अपराधाबद्दल क्षमा मागते. जयाद्री, मला आपला हेवा वाटतो. आपणास महादेवांसारखे पती लाभले. मला कल्पना आहे हे वाटणं हा एक अपराध आहे. मी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करूनही माझं महादेवांवरचं प्रेम कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढत चाललं आहे. माझ्या मनात ही भावना मूळ धरत आहे की महादेव माझे पती का नाही होऊ शकत. माझ्या भावनांना मी आवरायला हवं होतं. या भावनांच्या आहारी जाऊन मी आपणास दुःख दिले. एक दासी असूनही सखी म्हणून आपण मला प्रेम दिले. त्याचं ऋण मी या जन्मात कल्पिले तरी फेडू शकणार नाही. ज्या सखीच्या सहवासात आपण बालपणापासून होतो तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा थांगपत्ताच आपल्याला लागू नये. जयाद्री, बालपणापासून मी तुला जे जे काही सांगत आले ते तू अगदी निमूटपणे ऐकत आलीस. पण तुला नेमकं काय हवं हे कधीच कसं नाही विचारलं मी तुला. याआधीच मी तुला वचन दिले आहे की तुझ्या मनातील इच्छा मी अवश्य पूर्ण करेन आणि ह्या गोष्टीची खात्री ही तुला असायलाच हवी.
स्वामी, मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. थांब पार्वती, तुझे शब्द मागे घे. स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही नाथा. जशी तुझी इच्छा दे. तर तूच निर्णय घेतला आहेस तर ऐक. ऋतुयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरीन. इतकेच नव्हे तर कृतयुगामध्ये तिच्या प्रेमात पडून तिच्या स्वाधीन होईल. तिच्याशी विवाह झाल्यामुळे देवी तुला तुझा क्रोध अनावर होईल. या वरदानामुळे, तुझ्या या निर्णयामुळे देवी सर्वाधिक त्रास तुलाच होईल. कृतयुगात तुला आणि जयद्रीला जोपर्यंत मी स्मरण करून देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मूळ रूपाचे विस्मरण होईल. पण स्वामी, जयाद्री मला इतकी प्रिय असताना मी तिला दिलेल्या वचनाचा मलाच क्रोध का बरं व्हावा? कृतयुगाचा प्रारंभ झाला. जयाद्रीने अवतार घेतला. नवा जन्म तिला लाभला. पार्वतीची जीवाभावाची सखी जयाद्री म्हणजेच कृतयुगात अवतरलेली बानू. जेजुराधिष्ठित आदरणीय श्री 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 खंडेराय यांना प्रवरा नदी तीरावरी वसलेल्या नेवासे ग्रामे स्थित श्री तिम्माशेठ याचे आदरपूर्वक नमन. आपली दिगंत कीर्ती ऐकून आम्ही आपणास भेटावयास उत्सुक आहोत. हे पत्र आपणास लिहिण्याचे कारण असे की आपल्यासारख्या सर्वशक्तिमान दैवगुण संपन्न अवतारी पुरुषाबरोबर आमच्या कन्येचा विवाह व्हावा. कन्येच्या विवाहासाठी चिंतित असतानाच काही दैवी संकेतानुसार आम्ही आपणाकडे आमच्या कन्यारत्नाच्या म्हणजेच जी सौका म्हाळसा तिच्या विवाहाचा प्राथमिक प्रस्ताव मांडत आहोत. कृपया आपण या प्रस्तावाचा विचार करून आपणास भेटावयाची आमची इच्छा पूर्ण करावी, जेणेकरून या संबंधी आपण सविस्तर चर्चा करू शकू ही आपणास नम्र विनंती. नारायण नारायण. कुठे आहेत ते सप्तर्षी? त्यांना म्हणावं की अवतार कार्य सोपं नाहीये. देवाचा एकदा माणूस झाला ना की सृष्टीचे सर्व नियम त्यालाही लागू पडतात. वर्य, आपण आपला प्रवेश उत्तम वठवला. आता आमची वेळ आहे. आम्हाला रजा द्या. तेव्हा आपण कुठे निघाला? शिकारीला. काय हो, काय झाले? एवढी काळजी कसली? जोपर्यंत आपण पाठवलेल्या विवाहाच्या प्रस्तावाचे उत्तर जेजुरीवरून येत नाही तोपर्यंत चित्त थाऱ्यावर राहणार नाही. मला तर वेगळीच चिंता आहे. आपण सेवकास घाईघाईने जेजुरीस पाठवले खरे, पण त्यांचा होकार आला तर आपली काहीही तयारी नाहीये.
किमान सर्व सिद्धता पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव पाठवायला हवा होता, नाही का? अहो पण त्यांचा होकार आल्यानंतर त्यानुसार आपल्याला आपली पावलं उचलता येतील. इतकी सहज गोष्ट नाहीये ती. प्रस्ताव पाठवण्यापूर्वी महाशास्त्रींशी चर्चा करून विवाहा संदर्भातले सर्व कुळाचार, विधी आणि अनुकूल पद्धती आपण जाणून घ्यायला हव्या होत्या. पण आपण भावनेच्या भरात तडकाफडकी सेवकास जेजुरीच धाडले. खरंच महाशास्त्रींशी चर्चा करण्याचे आम्हाला कसे काही विस्मरण झाले कोणास ठाऊक. किमान माणसाची पत्रिका आपण त्यांना दाखवणे इष्ट ठरले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. त्वरित महाशास्त्रींना बोलावणे करावे. वेळ प्रसंगी जेजुरीस प्रस्थान करावयाचे झाल्यास सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करता येईल. मी आत्ताच महाशास्त्रींना बोलावणे पाठवतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत चर्चा माणसासमोर करता येईल आणि पुढच्या सगळ्या गोष्टी सुकर होतील. हो, पण निदान याकरता तरी तिने आपल्या समोर दर्शन द्यावे. आपल्याला भेटावयाचा निरोप कधीच धाडलाय, पण अजूनही तिचा पत्ता नाही. अक्का 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 काय ग, काय झाले? एवढी सैरभैरी काय झालीस? अक्का, आपण दिलेला निरोप मी म्हाळसापर्यंत पोहोचवण्यासाठी गेले खरी, परंतु ती तिच्या कक्षात नव्हती. अगं काय बोलतेस तू? इथे जवळपासच असेल ती. नाही, मी संपूर्ण वाडा शोधला, ती कुठेच दिसली नाही. माळसा! 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 ईश्वराय नमः। ॐ शंभवे नमः। ॐ शशिशेखराय नमः। ॐ वामदेवाय नमः। ॐ विष्णुवल्लभाय